नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर रेक्टिफायर म्हणजे काय? द डिव्हाइस विच कन्वर्ट्स एसी सिग्नल्स इनटू डीसी सिग्नल, दॅट डिव्हाइस इज कॉल्ड रेक्टिफायर. आणि या सेमीकंडक्टर टॉपिकमध्ये डायोड म्हणजे पीएन जंक्शन हा जो डायोड आहे हा डायोडच रेक्टिफिकेशनचं काम करतो. रेक्टिफिकेशन म्हणजे द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ एसी सिग्नल इंटू डीसी सिग्नल, म्हणजे एसी सिग्नलचं कन्व्हर्जन डीसी सिग्नल मध्ये होणे. आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच आपण रेक्टिफिकेशन म्हणतोय. आणि ही घटना घडून आणणाऱ्या उपकरणाला म्हणजे डिव्हाइसला आपण रेक्टिफायर म्हणतोय. तर सेमीकंडक्टरमध्ये जो पीएन जंक्शन आहे, ज्याला आपण पीएन जंक्शन डायोड म्हणतो, हा डायोड आपण जर एसी सर्किटमध्ये जर जोडला तर एसी सिग्नलचं कन्व्हर्जन डीसी सिग्नलमध्ये होतं, म्हणून डायोडलाच रेक्टिफायर म्हटलं जातं. तर आपल्याला इथं डायग्राम मध्ये दिसतंय, मी एक स्मॉल एसी वेव्ह दाखवलेली आहे. याचं कन्व्हर्जन डीसी मध्ये फ्लक्च्युएटिंग डीसीच्या फॉर्म मध्ये आपल्याला आउटपुट पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला सध्या समोर जी डायग्राम दिसत आहे ती आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची. ट्रान्सफॉर्मरचं काम आहे हाय व्होल्टेज लो करंट याचं कन्व्हर्जन लो व्होल्टेज हाय करंट मध्ये करणे, किंवा लो व्होल्टेज हाय करंटचं कन्व्हर्जन हाय व्होल्टेज लो करंट मध्ये करणे विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे एसीचं कन्व्हर्जन एसी मध्येच राहत असतं. परंतु जर आपण याच ट्रान्सफॉर्मर सर्किटमध्ये एक किंवा दोन डायोड जर जोडले, मी इथे लिहिलेलं आहे, सिंगल डायोड यूज केला तर तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफिकेशन होणार आहे, आणि दोन डायोड जर यूज केले तर फुल वेव्ह रेक्टिफिकेशन होणार आहे. तर आपल्याला समोर डायग्राम मध्ये दिसत आहे, एसी इनपुट इज कनेक्टेड टू प्रायमरी कॉइल P1 P2 and the secondary coil S1 S2 is connected to a diode along with a load resistor RL, across which we get output that is VO, that is VDC. म्हणजेच डीसी व्होल्टेज आपल्याला लोड रेझिस्टन्सच्या दरम्यान ऑब्झर्व होणार आहे. तर हे डीसी व्होल्टेज ऑब्झर्व होण्यासाठी एसीचं कन्व्हर्जन पीएन जंक्शनच्या मदतीने डीसी मध्ये जर झालं तर आपल्याला मिळालेलं करंट असणार आहे आयडीसी. हे आयडीसी आणि इथला आरएल म्हणजे रेझिस्टन्स इंटू करंट, याच्यामुळे आपल्याला व्होल्टेज व्ही आउटपुटमध्ये बघायला मिळतो, जो की डीसी व्होल्टेज असतं. तर आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्याला लिहायचं काय आहे हे जर बघितलं तर आपल्याला लिहायचं आहे सर्वात पहिल्यांदा इनपुटमध्ये आपण काय जोडलेलं आहे, आउटपुटमध्ये काय जोडलेलं आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होणार आहे. अपेक्षित 4 ते 5 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. तर त्यातला पहिला पॉईंट आहे, द इनपुट एसी is connected to the primary coil of transformer P1 P2